महिन्याभरापूर्वी दिल्लीतल्या सेंट कोलंबस शाळेत 10वीत शिकत असलेल्या मराठमोळ्या विद्यार्थ्यानं मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली। शौर्य प्रदीप पाटील असं त्या विद्यार्थ्याचं नाव। नवी दिल्लीतल्या राजीवनगर भागात तो राहायचा। मूळचा सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या ढवळेश्वरचा रहिवासी होता। त्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या आता या प्रकरणाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी त्याची दखल घेतली आहे आणि या प्रकरणी ते थेट राजधानी दिल्लीत पोहोचलेत आणि शौर्य पाटील कुटुंबाची भेट घेण्यासाठी खरं तर जरांगेंनी ही दिल्लीवारी केली आहे। त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधताना जरांगेंनी न्याय मिळवण्यासाठी लढत राहण्याचा शब्द सुद्धा दिला। दरम्यान या प्रकरणात केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करावी, दोषी शिक्षकांवर कारवाई करावी, याशिवाय संबंधित शाळेची मान्यता सुद्धा रद्द करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। याशिवाय मराठ्याचा लेकरू आहे म्हणून कारवाई करत नाही का, आणि जर तुम्ही कारवाई केली नाही तर तुमच्या शाळा सुद्धा महाराष्ट्रात चालू देणार नाही असा आक्रमक इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। त्यामुळे आता खरं तर केंद्र सरकार आणि यंत्रणेला सुद्धा लक्ष वेधून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी दिल्ली गाठल्याचं बोललं जात आहे। आज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी म्हटलंय की केंद्र सरकारला न्याय द्यावाच लागेल, नाहीतर त्यांना महागात पडेल। शहासाहेबांना सुद्धा सांगतो, मराठ्याचा लेकरू आहे म्हणून कारवाई करत नाही का असा सवाल सुद्धा त्यांनी तिथे उपस्थित केला। महाराष्ट्रात चिठ्ठीत नाव असलं की मुख्यमंत्री कारवाई करतात, मग केंद्रीय गृहमंत्री का कारवाई करत नाहीत असा सवाल सुद्धा जरांगेंनी विचारलाय। आता साधारणपणे राज्यातल्या प्रकरणांवर केंद्र सरकार थेट बोलत नाही, मात्र जरांगेंनी जाणून बुजून देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचं नाव घेतल्याचं बोललं जातंय। आता यामागे दोन कारणं सांगितली जातात। पहिलं कारण म्हणजे या प्रकरणाला राष्ट्रीय स्तरावर नेणं, आणि दुसरं कारण म्हणजे जी घटना आहे शौर्य पाटीलची ती राजधानी दिल्लीत घडली आहे, त्यामुळे केंद्र सरकारवर नैतिक दबाव वाढवणं, कारण दिल्लीतली न्यायव्यवस्था ही केंद्र सरकारच्या हातात असते। त्यामुळे आता खरं तर या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतात हे पाहावं लागणार आहे। दरम्यान या प्रकरणातला जो शौर्य पाटील आहे त्याच्या मृत्यू प्रकरणात अनेक खळबळजनक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा समोर येत आहेत की शौर्य पाटीलने ज्यावेळी खरं तर त्याला त्याच्या शिक्षकांनी हिणवलं त्यावेळी खरं तर त्यांनी माणुसकीला काळीमा भासेल अशी गोष्ट तिथे केली। इतकं घालून पाडून ते त्या शौर्य पाटीलला बोलले की त्यांनी इतका त्याचा छळ केला होता की त्या मुलाला 10वी इयत्तेत शिकणारा अवघ्या 15 वर्षांचा टीनएजमध्ये असणाऱ्या मुलाला एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागलं। खरं तर ही आपल्या शैक्षणिक आणि शिक्षण यंत्रणेवर सुद्धा सवाल उपस्थित करणारी एक महत्त्वाची बाब आहे।